नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, फक्त 1 महिना मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला व्यायाम दररोज फक्त 1 मिनिट करा. मी 100% खात्रीने सांगू शकतो की तुमचं वजन 1 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो कमी होणार. फक्त वजनच कमी होणार नाही तर तुमच्या पोटाचा घेर वाढला असेल, पोटाची चरबी वाढली असेल, कमरेची चरबी वाढली असेल, मांड्या किंवा दंडाचं मांसपेशी खूप जास्त अशा लठ्ठ झाल्या असतील, त्या अतिशय चांगल्या प्रकारे कमी होणार आहेत आणि तुम्ही एकदम फिट दिसणार आहेत. आकर्षक तुमची पर्सनॅलिटी बनणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, यासाठी तुम्हाला एक नया पैसा देखील खर्च करायचा नाही. कुठली औषध घ्यायचं नाही, गोळी घ्यायची नाही, सलाईन नाही, टॉनिक नाही, कुठलंही सप्लिमेंट तुम्हाला घ्यायची नाही, कुठलीही जिम किंवा कुठलाही क्लास लावायची गरज नाही. मात्र अट एकच आहे की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. प्रत्येक स्टेप तुम्ही अतिशय बारकाईनं समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ तुम्ही समोर लावून हा व्यायाम करा. आणि 1 महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःहून कमेंट मध्ये सांगाल मला, डॉक्टर माझं वजन कमी झालेलं आहे. यासोबतच अजून एक महत्वाची विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे जॉगिंग करायचे. जागच्या जागेवर तुम्हाला मागं पुढं आणि गोलाकार फिरलं तरी चालतंय. तशा प्रकारे आपण पळतो, तशाच प्रकारे इथल्या इथं जागेवरती तुम्हाला पळायचं. हे अशा प्रकारे जॉगिंग तुम्ही करा. जेवढा शक्य होईल तेवढा पाय वर उचला, हात पण त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही वर छातीपर्यंत आणायचा. मागं पुढं केवळ बाजूबाजूला पण चालू शकता तुम्ही असं ह्या जॉगिंग मध्ये. हे जे बाजूबाजूला चालायची जी आहे ती जॉगिंग तुम्हाला तुमचा बॉडीचा बॅलन्स चांगला राखण्यासाठी अतिशय चांगली मदत करणार. किंवा पाठीमागं जाणं, पुढे येणं, पाठीमागं जाणं, ह्या जॉगिंग मुळे तुम्हाला एक वॉर्मअप होईल. आणि ह्या वॉर्मअपचा फायदा पुढचे सगळे व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुम्हाला होणार आहे. ही अशी जॉगिंग तुम्ही दररोज किती मिनिट करायचे? सकाळी 1 मिनिट करायचे. त्यानंतर पुढची स्टेप आहे. पुढची स्टेप तुम्हाला काय करायचे? दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं अशा प्रकारे. दोन्ही हात जे आहेत मानेच्या मागे असं करायचे आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे? उजव्या हाताचा जो कोपरा आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. कसा करायचा प्रयत्न? हे बघा, हे अशा प्रकारे विरुद्ध दिशेचा कोपरा अशा प्रकारे. जेवढं शक्य होईल तेवढं पाय तुम्ही वर घ्यायचा आहे आणि गुडघ्या कोपरा एकमेकाला. आणि अशा प्रकारे तुम्हाला हा गुडघा, हा कोपरा, हा गुडघा, हा कोपरा, हा गुडघा, हा कोपरा असं जावा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मांड्याचा, कमरेचा आणि पोटाचा व्यायाम ह्याच्यामुळं होणार आहे. हे अशा प्रकारे. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार आपल्याला करायचा आहे. कसा करायचा? नीट लक्ष देऊन बघा. या दोन्ही पायामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं अंतर, जेवढी उंची जास्त तेवढं पायामध्ये अंतर, हा नियम तुम्ही ठरवून घ्यायचा आहे. आता काय करायचंय? उजव्या हाताची बोटं जी आहे ती आपल्याला डाव्या पायाच्या अंगठ्याला चिटकवायचे वाकून, आणि डाव्या हाताची बोट आपल्याला उजव्या पायाच्या अंगठ्याला वाकून चिटकवायचे. कशा प्रकारे करायचं बघा, नीट लक्ष देऊन बघा. हे कशी करायची? हे बघा, लाईक दिस. एकदम इझी आहे. त्याला काही सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. जेवढं होईल तेवढ्या वेगाने तुम्ही हे करायचंय. 1 मिनिट तुम्हाला हे करायचंय. लक्षातच ठेवा, सगळे व्यायाम प्रकार फक्त 1 मिनिट. सुरुवात तुम्ही अर्ध्या मिनिटापासून करू शकता. हळूहळू तुम्ही टाइम वाढवा. हे अशा प्रकारे खूप चांगला तुमच्या मांड्याला, तुमच्या दंडाला, पोटाला, कमरेला चांगला ताण होऊन त्याची चरबी अतिशय चांगली कमी होते. फॅट अक्षरशः पाण्यासारखं पातळ होऊन तुम्हाला ते बर्न होऊन 1 महिन्यामध्ये ह्याचा रिझल्ट 100% देईल तुम्हाला. आता पाहूया 5वा प्रकार काय आहे. याच्यामध्ये देखील पायामध्ये तुम्हाला अंतर घ्यायचंय 2. हा हात जो आहे तुम्हाला पूर्णपणे ह्या पायावरती असा घसरवत खाली न्यायचा आहे, जितका खाली होईल तेवढा. आणि हा हात अशा प्रकारे कानावरतून आणून
तुम्हाला इकडं घेण्याचा प्रयत्न करायचा, वाकायचंय तुम्हाला पूर्ण असं. बघा काय करायचंय, हे अशा प्रकारे छान आहे. हे बघा, हे इथपर्यंत घेऊ शकता तुम्ही. हा हात इथपर्यंत गेला तर चालतो. गुडघे मात्र पाय मात्र गुडघ्यातून दुमडायचे नाहीत. हे अशा उभा राहा, पुन्हा पुन्हा असं करा, पुन्हा सरळ व्हा, पुन्हा हा हात असा घ्या, पुन्हा सरळ, पुन्हा असं. जेवढं होईल तेवढा वेळ तुम्ही हे करायचंय. सुरुवातीला अर्धा मिनिट, त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही हे वाढवू शकता. एकदम इझी. ह्याच्यामुळं ही जी मांसपेशी आहे तिथल्या ताणल्या जातात, मांड्याच्या इकडच्या ताणल्या जातात, पिंपरीच्या ताणल्या जातात आणि एकूण चांगलं मोकळेपणानं फॅट अक्षरशः वितळायला लागतं आणि त्याचा फायदा आपल्याला ह्याच्यामध्ये 100% होतो. आता 6वा प्रकार काय आहे, इझी आहे. तुमच्यापैकी बरेच जण हा प्रकार करत असतील. पायामध्ये अंतर घ्यायचंय, वर टाळी मारायची, पाय जवळ घ्यायचा. बघा काय करायचंय, सरळ वर या, परत डाव्या बाजूला, जेवढं होईल तेवढं तुम्ही झोका. 1 2 1 2 1 2. खूप चांगल्या प्रकारे मानेच्या, छातीच्या, दंडाच्या, मांडीच्या मांसपेशींना चांगला ताण येतो आणि तुम्हाला वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. एवढंच नाही, मणक्यासाठी देखील हा अतिशय चांगला व्यायाम आहे. आता 8वा प्रकार सोपा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वर टाळी मारायची, पुन्हा गुडघ्याखाली टाळी मारायची, परत दुसऱ्या गुडघ्याला. बघा कसं करायचंय, हे असं 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 असं, एकदम सोपं. खूप चांगल्या प्रकारे आणि अतिशय चांगला घाम निघतो तुमचा. जिम मध्ये काय घाम निघतो तुमचा, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ह्या व्यायामानं तुमचा झटक्यात घाम निघतो. आणि हा शास्त्रोक्त व्यायाम आहे, लक्षात घ्या. हा योगसिद्ध असा व्यायाम आहे ज्यानं तुम्हाला चांगल्या प्रकारे वजन कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आणि अशा प्रकारे व्यायामानं वजन कमी जे झालेलं आहे ते पुन्हा वाढत नाही. बऱ्याचदा औषध गोळ्या घेतल्यानंतर वजन औषध गोळ्या आहेत तोपर्यंतच कमी होते, पुन्हा परत वाढायला लागते. पण ह्या व्यायामामुळे तुमचं असं होत नाही. आता 9वा प्रकार सुद्धा सोपा आहे. काय करायचंय, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. तुमचा उजवा हात पहिल्यांदा खाली जमिनीवर मध्यभागी टाकवायच्या 2 पायाच्या आणि डावा हात पूर्ण तुम्हाला छताच्या कडे दिशेनं वर करायचंय. आता हे नेमकं कसं करायचंय, माझ्याकडे बघा तुम्ही बारकाईने लक्षपूर्वक. आणि मी सांगितल्याप्रमाणे, दाखवल्याप्रमाणेच व्हिडिओ समोर लावूनच तुम्हाला करायचंय, हे लक्षात घ्या. बघा, हे इथं असं वर ठेवाय, खाली समोर ठेवायचा हा हात मध्यभागी 2 पायाच्या आणि हा हात असा तुम्हाला वर आणायचा, छताकडे न्यायचा. सेम तसंच, एकदम छान सोपं आहे, काही जुदा नाही. त्याच्यामुळं तुमच्या दंडाच्या मांसपेशी खूप चांगल्या कमी होतात, पोटाच्या सुद्धा मांसपेशी कमी होतात. एक चांगली फिगर आपल्या बॉडीला येते आणि आपण आकर्षक दिसायला लागतो, पोटाचा घेर कमी जातो. अशा प्रकारे हे बघा, दिसतंय ना तुम्हाला छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे अशा प्रकारे. आता आतापर्यंतच्या ज्या स्टेप होत्या थोड्याशा अवघड होत्या, आताची स्टेप जी आहे मधली ही 10वी, ती अतिशय सोपी आहे. दोन्ही पायामध्ये तुम्हाला अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हात अशा प्रकारे, दोन्ही हातामध्ये बॉल किंवा चेंडू पकडल्यासारखं तुम्हाला करायचं आणि ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला डावीकडं वळायचं, जेवढं शक्य होईल तेवढं वळायचं. त्याच्यानंतर उजवीकडे वळायचं. त्यानं काय होणार आहे, ह्या मांसपेशीला खूप चांगला ताण बसणार आहे, स्ट्रेच होणार आहे. आणि ही जी स्ट्रेचिंग आहे तिथल्या सगळ्या मांसपेशी, जे हे आहे कंबरचे मांस वाढलेलं आहे तुमचं किंवा हा घेर वाढलेला आहे पोटाचा, हा अतिशय चांगल्या प्रकारे कमी होणार आहे. हे असं एकदम सोपं, काही सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला. हा पीळ जो बसणार आहे त्याच्यामुळे तुमच्या कमरेचं दुखणं असेल, पाठीचं दुखणं असेल, मणक्याचा आजार असेल, तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी आणि त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं वळा तुम्ही. सुरुवातीला तुमचं कमी वळेल, नंतर हळूहळू ते फ्लेक्सिबल झाल्यानंतर वळायला लागेल. मान सुद्धा वळवा तुम्ही अशी, अशा प्रकारे. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, बेस्ट. हे असं रोज करायचंय, न चुकता करायचं. एक दिवस केले सोडून द्यायचं नाही.
तुम्हाला खरंच मनातून प्रामाणिकपणे वाटत असेल की आपलं वजन कमी व्हावं, तर माझा व्हिडिओ लावायचा, समोर बसायचं, बाकीची कामं नंतर. तुम्ही हा व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेला करू शकता. जे फक्त अट एकच आहे की तुम्हाला काय करायचं, रिकाम्या पोटी हा व्यायाम करायचा आहे. जेवण झाल्यानंतर एक 3-4 तासाचा गॅप ठेवून तुम्ही हा व्यायाम अगदी घरच्या घरी कुठेही करू शकता, पण दररोज नियमित करायचा आहे, न चुकता. आता 11वा व्यायाम प्रकार काय आहे बघा. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, परत बॉल हातामध्ये धरल्यासारखं करायचंय आणि अशाच पोझिशन मधून तुम्हाला खाली कमरेतून झुकायचं. वर घ्या, परत खाली, गुडघ्यातून दुमडायचं नाही, एकदम इझी. हे असं खाली न्यायचे, वाकायचे तुम्हाला पाठीमागं, त्याच्यानंतर पुन्हा वर असं. हे असं शक्य होईल तेवढं मागं, शक्य होईल तेवढं खाली पायाच्या मध्ये, शक्य होईल तेवढं मागं, शक्य होईल तेवढं पायाच्या खाली. हात असं पायाच्या खालून बाहेर गेले तरी चालतात. आता पुढचा 12वा प्रकार बघा, सोपा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय, त्याच्यानंतर दोन्ही हाताचे अशा प्रकारे जुळवणी करायचे नमस्कार पोझिशन मध्ये, आणि हे हात अशा प्रकारे तुम्हाला खाली घ्यायचे. 1 2, हे हात इकडे पुन्हा 3 4, परत 1 2 3 4. जेवढं खाली होता होईल तेवढं तुम्हाला व्हायचं. 1 2 3 4. परत डाव्या ह्याच्यावर तुम्हाला करायचं 1 2 3 4. त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला ह्या सगळ्या चरबीसाठी आणि एकूण वजन कमी करण्यासाठी होणार आहे. आता 13वा प्रकार देखील सोपा आहे मित्रांनो. बघा, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हाताची बोट इंटरलॉक करायचे, एकमेकाला गच्च पकडायचे आणि तुमचा जो दोन्ही पायाचा गुडघा आहे तो दुमडायचा आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं गुडघ्यातून खाली वाकायचं. हे बघा, 1 2 1 2. एकदम छान. 1 2. ह्याच्यामुळे काय होईल, तुमच्या पोटाच्या मांसपेशी, तुमच्या ह्या थाईज जे आहेत, मांडीच्या ज्या मांसपेशी ज्या वाढलेल्या आहेत, चरबी वाढलेली, ते खूप चांगल्या प्रकारे कमी होईल आणि एक चांगली फिगर तुमच्या शरीराला येईल. त्याच्यामुळे तुमचा शरीर बांधा अतिशय आकर्षक होईल. तुम्हाला छान छान कपडे घालता येतील, तुम्हाला छान दिसता येईल, फॅशन करता येईल चांगली चांगली. जे तुम्ही बेडक दिसायला लागला तो बेडकपणा तुमचा निघून जाईल. एकदम आसान. बघा, हे बघा, काही सुद्धा त्रास नाही. सुरुवातीला जर तुम्हाला जास्त खाली वाकता येत नसेल एवढंच वाका, त्याच्यानंतर हळू असं, पुन्हा असं, पुन्हा असं. अशा प्रकारे तुम्ही महिन्याच्या शेवटी पूर्णपणे तुम्ही गुडघ्यातून असं खाली वाकता येईल तुम्हाला. ओके. आता 14वा प्रकार कसा आहे बघा, अतिशय सोपा आणि अतिशय परिणामकारक असणारा हा प्रकार आहे. काय करायचं, तुम्हाला हा उजवा हात उजव्या कमरेवर ठेवायचा आहे आणि डावा हात तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा 90 डिग्री मध्ये उचलायचा प्रयत्न करायचा. हा हात त्याच्यावरून असा फिरवायचा आहे. बघा, पुन्हा असं डावा हात डाव्या कमरेवर, हे अशा प्रकारे एकदम छान. शक्य होईल तेवढं सुरुवातीला तुमचं एवढं छोटं असेल तर होऊ द्या, नंतर हळूहळू ते माझ्यासारखं तुम्हाला 90 डिग्री मध्ये व्हायला लागेल. परत हे असं खूप चांगल्या प्रकारे ताण तुम्हाला होणार आहे. कमरेच्या मांसपेशी ह्या व्यायामाने अतिशय चांगल्या कमी होतील तुमच्या. हे असं परत हा लाईक दिस, खूप चांगल्या प्रकारे हलायचं नाही, गुडघ्यातून दुमडायचा नाही. हा जो पाय आहे तो गुडघ्यातून दुमडायचा नाही. ओके. आता 15वा प्रकार काय आहे, तुम्हाला दोन्ही हात अशा प्रकारे साईडला घ्यायचे आणि दोन्ही पायाच्या बोटांना तुम्हाला टच करायचा. कशा प्रकारे, हे बघा, खूप चांगलं. पाय दिसतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये, दिसतोय, हे बघा, खूप चांगल्या प्रकारे तुमचा पाय अशा प्रकारे येतो. साईडला न्या. ओके. 15वा प्रकार कसा आहे बघा, सोपा आहे. दोन्ही हात तुम्हाला अशा प्रकारे लांबवायचे आणि दोन्ही पायाच्या अंगठाने विरुद्ध हाताच्या बोटाला किंवा हाताला टच करायचा प्रयत्न करायचा. कशा प्रकारे बघा, हे बघा, अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही असं करू शकता. हात खाली आणायचा नाही, पाय शक्यतो वर घ्यायचा.
पाय शक्य होईल तेवढा मला वर घ्यायचा आणि टच करायचा. गुडघ्यातून कमरेतून सुद्धा वाकायचं नाही. ओके. आता 16वा सोपा प्रकार आहे. काय करायचं, गुडघ्यात उमडायचं तुम्हाला, त्याच हाताने तुम्हाला टच करायचं आहे बघा. हात शक्यतो वर, हात खाली न्यायचा नाही. गुडघा शक्य तितक्या वर घ्यायचा पण हात खाली न्यायचा नाही. लक्षात घ्या. हे बघा मी छातीच्या लेवलला ठेवलेला आहे. तुमचं येत नसेल सुरुवातीला तर तुम्ही खाली घेऊ शकता एवढा. त्यानंतर हळूहळू ते वाढायला लागेल. आता हे झालं सेम. आता हे झालं सेम हात सेम गुडघा. आता विरुद्ध हात विरुद्ध गुडघा बघा. इथं वळताना तुम्ही असं वळू शकता. देखील खूप छान. ह्या प्रकारे तुम्हाला वजन पण कमी, ढेरी कमी, पोट कमी, कंबर कमी, मांड्या पिंढऱ्या दंड कमी, शरीराचा बाधा एकदम आकर्षक चांगला. ओके. आता 17वा सोपा प्रकार आहे. काय करायचंय, एक पाय दुसऱ्या पायाच्या मागे घ्यायचा आहे आणि सायमल्टेनियसली सोबत तुम्हाला दोन्ही खांद्यावर दोन्ही हात अशा प्रकारे अंगठ्याच्या माध्यमातून टच करायचे बघा. शक्य होईल तेवढा हे असं खाली घ्या, असं खाली घ्या, असं खाली घ्या, लाईक दिस. 1 2 1 2. शक्य तितकं मागं पाय घ्यायचा मागचा. अशा एकदम इझी आहे, सोपा आहे पण परिणामकारक आहे. जरी दुसऱ्याला तुम्हाला सोपा प्रकार वाटत असला तरी ह्याचे फायदे तुम्हाला खूप चांगले होणार. बघा तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याला डोक्याला किती चांगला घाम आलेला आहे अशा प्रकारे. ओके. आता 18वा प्रकार सोपा आहे. काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे हात वर घ्यायचा आहे, ही वर आणायचं, असं घ्यायचं, असं करायचं, असं असं, हे असं 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 असं. जेवढं शक्य होईल तेवढ्या जोरानं तुम्हाला वेगानं हात पाय वर उचलायचे. तशा एकदम सोपा प्रकार आहे. लाईक दिस. ओके. आता 19वा प्रकार आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण जॉगिंग केली ती परत एकदा करायची तुम्हाला जागेवरती, तुम्हाला मॅटवरती एकदम मजेमध्ये फिरायचं आहे अशा प्रकारे. मागं पुढं, पुढे जावा मागं जावं, जसं मनाला वाटेल तसं करा. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला नियम असा नाही. तुम्ही गोल फिरू शकता अशा प्रकारे किंवा तुम्ही मागं येऊ शकता अशा प्रकारे किंवा फिरत फिरत गोल गोल फिरत फिरत पण जॉगिंग करू शकता. व्यायामामध्ये बघा जेवढी व्हरायटी असेल, जेवढे बदल असतील, जेवढ्या चांगल्या प्रकारे आनंदानं ताणतणाव न घेता व्यायाम करता येईल तेवढा व्यायाम करायचा. आणि शरीरासाठी औषध म्हणून व्यायाम करायचा. कंटाळा कधीच येणार नाही. पुढच्या भविष्यामध्ये आपला वेळ, पैसा, मनस्ताप, शरीराचं मनाचं नुकसान जर आपल्याला करून घ्यायचं नसेल, दवाखान्याचा खर्च वाचवायचा असेल तर तुम्हाला दररोज फक्त 1 मिनिट हे सगळे व्यायाम प्रकार करायचे. फक्त 1 मिनिट म्हणायला लागले, नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. प्रकार आहेत प्रत्येकाचं 1 मिनिट. अशा प्रकारे 20 ते 25 जास्तीत जास्त. मध्ये मध्ये जर तुम्ही थोडा ब्रेक घेतला तर तुम्हाला हा व्यायामाला फक्त 25 मिनिट लागणार आहेत. आणि दिवसभराचा तुमचा जो काही कोटा आहे व्यायामाचा तो पूर्णपणे निघून जाणार आहे. आता ह्या व्यायामासोबत अजून 3 महत्वाच्या गोष्टी करायच्या. एक आहे ती म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये काय करायचंय, आपल्या पोटाचे 4 भाग करायचे. ही त्याच्यातले पहिले 2 भाग जे आहेत ते अन्नाने भरायचे, 1 भाग पाण्याने भरायचा आणि 1 भाग हवा भरण्यासाठी, हवेसाठी, ढेकर असेल, गॅस असेल त्याच्यासाठी मोकळा ठेवायचा आहे. पुढची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, दिवसभराच्या जेवणामध्ये सकाळचं जेवण हे श्रीमंतासारखं करायचं, म्हणजे सगळ्यात जास्त पूरक पोषक समतोल आहार घ्यायचा. त्याच्यामध्ये दुपारचं जेवण तुम्हाला निम्म करायचंय, गरिबासारखं करायचंय. आणि संध्याकाळचं जेवण तुम्हाला भिकाऱ्यासारखं करायचंय, म्हणजे अतिशय अल्प प्रमाणामध्ये करायचंय. हलका मित आहार तुम्हाला घ्यायचा आहे. आणि खास करून संध्याकाळचं जेवण तुम्हाला संध्याकाळी 7च्या अगोदर करायचंय. संध्याकाळी 7च्या अगोदर जेवलात की दुसऱ्या दिवशी तुम्ही याला 7-8च्या नंतर, म्हणजे हा रात्रभराचा जो
12 तासाचा उपवास आहे तो तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगला आहे, ॲटोफेजीसाठी महत्वाचा आहे। आपलं शरीर स्वतःहून दुरुस्त व्हायला लागतं ह्या उपवासाच्या काळामध्ये, याच्या मागे शास्त्र आहे, याच्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही आवर्जून जाऊन चॅनलवरती पाहू शकता। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जर तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुमचं वजन 5 ते 6 किलो विना दुष्परिणाम कायमस्वरूपी कमी करायचा असेल तर तो म्हणजे तुमच्या दररोजच्या आहारामधून तेलकट तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, साखरेपासून बनवलेले पांढऱ्या रंगाचे पदार्थ 100% वर्ज्य करायचे आहेत। आणि नक्कीच तुम्हाला या तिन्ही गोष्टीचा आणि मी सांगितलेल्या व्यायाम प्रकाराचा तुमचं एका महिन्यामध्ये 5 ते 6 किलो वजन कमी होण्यासाठी 100% फायदा होणारच आहे। तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण मी तुमच्यासाठी फक्त आवर्जून वेळ काढून हा व्हिडिओ बनवतो। अतिशय मेहनत मला लागते आणि तुमची 1 लाईक मला मिळाली तर मला अजून जास्त चांगली ऊर्जा मिळते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची। यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, ज्यांना खरंच प्रामाणिकपणे वाटतं की आपलं वजन कमी व्हावं, तर ते लोक हा व्हिडिओ बघून व्यायाम करतील, त्यांचं वजन कमी होईल, ते निरोगी होतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील। या व्हिडिओला नेहमीसारखेच तुम्ही छान छान कमेंट देखील करून आम्हाला कळवा। आणि परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर तुम्ही आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। नमस्कार, जय हरी माऊली।